काही दिवसापूर्वी निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते महासभेकडे। 29 महानगरपालिकेच्या महासभांची तारखा ज्या आहेत त्या जारी झाल्या आणि त्यानंतर आता जी आहे ती पनवेल महानगरपालिकेच्या पहिली महासभा म्हणजे 6 मार्च रोजी पनवेल महानगरपालिकेची पहिली महासभा पार पडणार आहे। आणि या महासभेमध्ये स्वीकृत नगरसेवक असतील, स्थायी समिती सदस्य असतील, त्याचबरोबर परिवहन सदस्य असतील, या सर्वांची निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये जी आहे ती महायुतीची एखादी सत्ता आलेली आहे आणि महाविकास आघाडीची देखील काही सीट्स आलेल्या आहेत। जर आपण बघत असाल तर एकंदरीतच 78 नगरसेवकांसाठी ही निवडणूक लढवली गेली होती आणि 78 पैकी 59 नगरसेवक जे आहेत ते भाजपाचे निवडून आलेले आहेत। 13 सदस्य जे आहेत ते महाविकास आघाडी म्हणजेच शेकाप आणि काँग्रेसचे निवडून आलेले आहेत आणि 5 सदस्य जे आहेत ते शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत। एकंदरीतच जर आपण बघितलं तर स्वीकृत नगरसेवक म्हणून 7 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत। या 7 पैकीच 5 नगरसेवक जे आहेत ते बीजेपीचे असणार आहेत, 1 नगरसेवक काँग्रेस आणि शेकापचा असणार आहे आणि 1 नगरसेवक शिवसेनेचा असणार आहेत। निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेने जे आहे ते महाविकास आघाडीचं गट न स्थापन करता स्वतंत्र गट स्थापन केला होता, त्यामुळे त्यांना एक स्वतंत्र स्वीकृत नगरसेवक देण्यात येणार असून जर आपण बघितलं तर स्थायी समिती सदस्यांसाठी जे आहे ते महायुतीचे 12 सदस्य, 3 सदस्य महाविकास आघाडीचे आणि 1 सदस्य शिवसेनेचा देण्यात येणार आहे।